स्टुडंट, ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये +40चा बिग फ्रेंड फॉर्म्युला ॲडिशनमध्ये कसा वापरायचा हे शिकणार आहोत. तर बिग फ्रेंड फॉर्म्युला 40 साठीचा काय आहे आपण पाहूया. +40 इज इक्वल टू +100 मायनस 60. म्हणजेच काय तर 40 आणि 60ची जी बेरीज असते 40 आणि 60ची ती किती आली पाहिजे 100. ठीक आहे, म्हणजे आपला +40 साठीचा फॉर्म्युला आपण कोणता यूज करणार. +40 इज इक्वल टू +100 मायनस 60. देन आपले एक्झाम्पल्स आता आपण सॉल्व्ह करूया. पहा, एकदा आपण बीम बार जो आहे आपला तो क्लिअर करा. फर्स्ट एक्झाम्पल आहे 65 + 42. आता आपल्याला याच्यावर 65 दाखवायचे. 60 आणि इकडे 5. आता 2 दाखवण्यासाठी आपण युनिट रॉडवर 2 ॲड करणार आणि 40 दाखवण्यासाठी आपण काय करणार आहोत +100 आपण फॉर्म्युला वापरणार आहे. पहा, +40चा फॉर्म्युला काय आहे. +40 इज इक्वल टू +100 मायनस 60. दॅट मीन्स +100 आणि मायनस काय ते किती करायचे आहेत 60. +100 मायनस 60 म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळते पहा 107. 107 इथे काहीही नाहीये, इथे काही नाहीये, याचा अर्थ इथे किती होतात 0. म्हणजे आपला आन्सर किती येत आहे 107. ठीक आहे, परत एकदा पहा 65 + 42 2 आणि 100. 60 साठी आपण फॉर्म्युला वापरला +100 मायनस 60. म्हणजेच आपला आन्सर किती येत आहे 107. देन नेक्स्ट एक्झाम्पल 86 + 41. मग 1 आपण इथे ॲड करणार आणि +40 साठी फॉर्म्युला काय आहे +100 मायनस 60. म्हणजेच आपलं आन्सर आले ते किती आहे पहा 127. 127. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 95 + 43. 93 + 43. आता आपण 3 साठी इथे आपण +3चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार. म्हणजेच +5 मायनस 2. ठीक आहे, देन मायनस 2 म्हणजे आपलं आन्सर किती येणार आहे. परत एकदा पहा 95 + 3. मग 3 साठीचा आता आपण इथे आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार. +3 आणि 40 साठी बिग फ्रेंड फॉर्म्युला 40चा +100 मायनस 60. म्हणजे आपलं आन्सर जे आलंय ते किती येत आहे 138. 138. पहा 95 + 3 आणि इकडे 40 साठी +100 मायनस 60. म्हणजे आपलं आन्सर आलंय 138. नेक्स्ट एक्झाम्पल 83 + 49. आता 9 साठी आपण इथे बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार. दॅट मीन्स +9 साठी +10 मायनस 1. ठीक आहे, देन आता आपल्याला किती मिळत आहेत. इथे आता 40 ॲड करायचे आहेत. म्हणजेच +100 मायनस 16. म्हणजे आपलं आन्सर आलेलं जे आहे ते किती आहे 132. 132. परत एकदा पहा, आपण 2 फॉर्म्युला एकत्र वापरतोय की जेणेकरून तुम्हाला समजण्यास सोपं जाईल, म्हणून मी डबल एक एक्झाम्पल सांगते. 83 + 9. 9 साठी आपण फॉर्म्युला काय वापरतोय
+10 -1 आणि +40साठी +100 -60. मग 60साठी 50 आणि इकडे +10 केलं आहे, म्हणजे आपलं आन्सर आले 132. ठीक आहे, हां 132. आता याचप्रमाणे जसं आपण +40चा फॉर्म्युला यूज केला त्याचप्रमाणे आता आपण +50चा काय फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. +50साठीचा फॉर्म्युला आहे +50 = +100 - 50. +50 - -50. मग आता पहा, आता आपल्याला एक्झाम्पल दिले 90. फर्स्ट एक्झाम्पल आपलं आहे 90 + 52. मग आता पहा 90, आता 52 ॲड करण्यासाठी +2 अँड 50. आता इथे आपण ॲड कसे करणार, 50 + 100 - 50. मग मायनस करताना आपण जे अप्पर बीड आहे ते काय करायचे, वरती घ्यायचे, वरच्या दिशेने सरकवायचं. म्हणजे आपलं आलेलं आन्सर जे काय आहे ते किती आले पहा, 142. 142. परत एकदा पहा, 90 + 52 म्हणजे आपण 2 युनिट रॉडवर ॲड केलेत आणि 100 रॉडवर आता आपण काय करणार, 100 ॲड करणार आणि -50 करणार. म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर आहे ते किती आले, 142. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 63. 63 + 4 54. मग 4 ॲड करण्यासाठी आपण काय करणार, आपण इथे आता +4चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला यूज करणार, म्हणजे +5 - 1 आणि 50चा फॉर्म्युला +100 - 50. म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर आहे ते किती आले, 1 1 आणि इथे 7 आहे, 5 6 7 117. 117. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हे नंबर्स बोलत चला, म्हणत जायचं की तुम्हाला सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपलं आहे 72. 72 + 56. मग 6 आपण कसे दाखवणार, 5 आणि 6 आणि इकडे 50साठी +100 - 50. म्हणजे आपलं आलेलं आन्सर किती आहे, 128. 5 6 7 8. म्हणजे आपलं आन्सर आलं आहे 158. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 74 + 55. 74 + 55 दॅट मीन्स +5 आणि इकडे 5 ॲड करण्यासाठी आपण काय करणार, 50साठी +100 - 50. म्हणजे आपलं आलेलं आन्सर किती आहे पहा, 129. 129. तर पहा, आता आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर यामध्ये आपण काय केलं आहे, +50चा फॉर्म्युला यूज केला आहे. +50चा फॉर्म्युला काय होता, माझ्यासोबत बोलू शकता म्हणा, +50 = +100 - 50. मग आता आपण या व्हिडिओमध्ये आपण 2 फॉर्म्युले आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिले, +40 आणि +50चा. हे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला हे फॉर्म्युले पुढे उपयोगी येणार आहेत. ज्या वेळेला आपले सर्व एक्झाम्पल्स 90पर्यंतचे फॉर्म्युले आपण घेणार, त्यानंतर आपल्याला ह्या दोन्ही डिजिटचा वापर करून 2 डिजिटमध्ये वेगवेगळे फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत, की जेणेकरून काउंटेशन आपल्याला सोपं जाईल. हे आपण फक्त 2 नंबर्सच घेतले आहेत. त्यानंतर आपण काही वेळानंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण हे जे काउंटेशन आहे ते 3-4 अंकी घेणार आहोत. 3-4 वेळा घेणार, 3-4 वेळा टाइम्स, की जेणेकरून आपलं काउंटेशन सोपं जाईल. तर या प्रकारचे नवनवीन व्हिडिओजसाठी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.